इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला भुकेल्या पोटी घास दिला ती अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माहिती सांगत आहे. मधुर होती ज्याची वाणी, अरे मधुर होती ज्याची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी. गाजवल्याची नाही दिशा नाही, अरे गाजवल्याची नाही दिशा नाही. त्यांच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही. जेव्हा जेव्हा या समाजात अधर्म वाटतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती जन्माला येते आणि तेच घडलं 31 मे 1725 रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. या कन्याच्या तेजाचा सूर्यही लाजला. या कन्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. हीच ती महिला जिने सत्याचा मंत्र वापरून विकासाचा मंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबवला. हीच ती अहिल्या जिने चूल आणि मूळ समाज व्यवस्थेला झुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र तब्दले 29 वर्ष युद्ध लढले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह खंडेरावाशी झाला. आज त्यात होता अहिल्यादेवींचे हे तेजस्वी रत्न 1395 मध्ये काळाचा आड विलीन झाले. जाता जाता मी एवढंच बोलेल, हातामध्ये घेऊन पिंड, अरे हातामध्ये घेऊन पिंड, शत्रूची काली तिंद, इजा सारखी चालवल तलवार, अरे इजा सारखी चालवल तलवार. प्रजेसाठी लढली ती फार न्यायच होता तिचा हातात बांधला तिने आजांचा घाट. जय हिंद, जय महाराष्ट्र.